हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा या आरोग्याच्या सभेमध्ये. प्रभूची आराधना करूया. जर तुम्ही कनेक्ट झालेले असाल तर इतरांना सहकार्य करू. लिंक पाठवल्यामुळे अनेक लोक कनेक्ट होऊ शकतात. यावेळेस प्रयत्न करूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. Thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. तुम्ही जर कनेक्ट झालेले असाल तर प्रेज द लॉर्ड, हालेलुया द्वारे प्रतिसाद देऊन कळवा तुम्ही कनेक्ट झालेले आहात. थँक यू जीसस, हालेलुया. थँक यू लॉर्ड. 11 लोक जॉईन झाले. प्रभूच्या नावाला धन्यवाद आहे. प्रभूची स्तुती असो. थँक यू लॉर्ड. YouTube द्वारे पाहण्यासाठी सीजेसी फाउंडेशन चॅनल वरती सबस्क्राइब करू, लाईकचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि इतरांपर्यंत आपल्याला लवकर पोहोचता येईल. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. थँक यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you Jesus, thank you Jesus. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. Hallelujah. Thank you Lord. Thank you Jesus. Laptop देतो. लैपटॉप देता हूँ. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. बोलो यीशु मसीह की. आपण यावेळेस आराधना करू, पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये तो महान परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. त्याचं वचन सांगतं जिथं दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने त्या ठिकाणी तो आहे. आमेन. आणि प्रभूच्या नावाने आज आपण कितीतरी लोक या ठिकाणी आराधनेमध्ये एकत्र आलेलो आहे. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू, तो कधीही आपल्याला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आर यू हॅपी? तुम्ही आनंदित आहात का? थँक यू जीसस. यावेळेस आपण पवित्र आत्म्याची आराधना करूया. थँक यू लॉर्ड जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. यीशु ही
ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ, घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए, घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, Yes, Holy Spirit, we welcome you. पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो. We welcome you, Holy Spirit. आमच्या मध्ये तुझी उपस्थिती येऊ दे देवा. आमच्या पवित्र आत्मा, आम्ही तुझी आराधना करतो. We welcome you, Holy Spirit, come in our midst, of God. हे आमच्या देवा, आमच्या प्रभू पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो. तुझ्याशिवाय आम्ही येशूला पाहू शकत नाही. पवित्र आत्मा, You are only our. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Father. We worship you, Lord. Close your eyes and worship Him. पवित्र आत्म्याचं स्वागत करा प्रियानो. जर तुम्ही तुमच्या घरात आहात, देवाच्या उपस्थितीसाठी आपले हात उंच करून त्याला म्हणा, प्रभू माझ्या घरात तुझी उपस्थिती येऊ दे. कारण जिथं प्रभूचा आत्मा आहे, जिथं पवित्र आत्मा आहे, जिथं मोकळीकता आहे. Oh Jesus, hallelujah. प्रभु मुझको बना तू अपना पवित्र स्थान, धोकर शुद्ध कर तू अपने लहू से। प्रभु मुझको बना
पवित्र स्थान धोकर शुद्ध कर तू अपने लहू से। मैं धन्यवाद के साथ मानूंगा तेरी बात, जीऊंगा सदा मैं तेरे लिए। प्रभु मुझको बना तू अपना पवित्र स्थान धोकर शुद्ध कर तू अपने लहू से। मैं धन्यवाद के साथ मानूंगा तेरी बात, जीऊंगा सदा मैं तेरे लिए। जीऊंगा सदा मैं तेरे लिए। Lift your hands, sing with me. जीऊंगा सदा मैं तेरे लिए। Commitment with God. यावेळेस आपल्या परमेश्वराबरोबर आपण सर्वजण मिळून करार करूया. प्रभूला म्हणू मी प्रभू तुझ्या बरोबर आहे. Thank you Jesus. प्रभु मुझको बना तू अपना पवित्र स्थान। प्रभु मुझको बना तू अपना पवित्र स्थान धोकर शुद्ध कर तू अपने लहू से। मैं धन्यवाद के साथ मानूंगा तेरी बात, जीऊंगा सदा मैं तेरे लिए। Oh hallelujah. शारों का गुलाब है तू मेरा मसीहा। शारों का गुलाब है तू मेरा मसीहा। तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता। तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू है मेरा प्रिय और
तू मेरा सब कुछ है प्रभू. देव बाप्पा, आम्ही तुझ्यासाठी जगावं, कारण तू आमच्यासाठी मरण पावलास. देव बाप्पा, या पवित्र वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. या सर्व संकटाच्या दिवसांमध्ये सांभाळून आजपर्यंत जिवंत ठेवलंस देव बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. या कोरोनाच्या काळामध्ये हजारो लोक मरण पावले प्रभू, तर तू आमचा गड, आमचा उच्च दुर्ग झालास देव बाप्पा. आणि आजही आम्ही श्वास घेतोय, हीच ती साक्ष आहे की प्रभू तू आमच्या बरोबरच देव बाप्पा. आम्ही संपुष्टात आलो नाही, आम्ही मरण पावलो नाही, आमचा नाश झाला नाही परमेश्वरा, कारण फक्त तुझी आणि तुझी दया आहे देव बाप्पा. तुझी दया सनातन आहे प्रभू, तुझी कृपा सदाची आहे देव बाप्पा. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवादाची वेदी बांधतो देव बाप्पा. तुझं नाव उंचावतो राजा, कारण तू खरा मेंढपाळ आहेस प्रभू. यू आर रियल शेपर्ड ऑफ गॉड. यू आर गुड शेपर्ड फादर. थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल एक साक्ष मी ऐकली, प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. प्रभू अद्भुत आणि अद्भुत चमत्कार करतोय. आजही तो त्याच्या लेकरांचं संरक्षण करतोय. आमेन. काल एक साक्ष मी ऐकली माझ्या प्रार्थनेद्वारे. परमेश्वराने एका लहान मुलाला आरोग्य दिलं. त्याला खोकल्याचा त्रास होता, खूप छाती भरली होती, आणि अचानक त्याच्या मम्मीने मला फोन केला. आणि बऱ्याच ट्रीटमेंटमुळे, त्या ट्रीटमेंट देऊनही त्याची छाती मोकळी होत नव्हती, परंतु जसं प्रार्थना झाली तो पूर्ण बरा झाला. परमेश्वराने त्याला आरोग्य दिला. प्रभू खरंच चांगला आहे, आणि म्हणून मी हृदयापासून त्याचे आभार मानतो, कारण तो सच्चा आहे. आमेन. तो योग्य आहे, आणि आपण त्याची आराधना, त्याची स्तुती करूया. हालेलुया. येशू है सच्चा गडरिया, हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है। ओ हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है। ओ यीशु है सच्चा गड़रिया, उसके हम बेड़े
राजा की. Praise the Lord. Hallelujah. Amen. ज्यावेळेस तुम्ही त्याला म्हणता प्रभू तू माझा मेंढपाळ आहे, त्यावेळेस तो म्हणतो तू माझं मेंढरू आहे. Amen. कारण माझी मेंढरू माझी वाणी ऐकते. Amen. Hallelujah. 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 बायबल सांगतं की परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील, त्यांना कळेल माझी वाणी कोणती आहे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. ज्यावेळेस देव तुमच्याशी बोलतो त्यावेळेस तुम्हाला समजतं की तुमचा मेंढपाळ तुमच्याशी बोलतोय. आमेन. तुम्ही त्याचा व्हॉइस, तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता, कारण परमेश्वर हा तुमच्याशी बोलणार आहे. परमेश्वराचं वचन सांगतं माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण यावेळेस डोळे बंद करूया, प्रभूची आराधना करू. जो पवित्र परमेश्वर आहे, जो सर्वश्रेष्ठ आहे, जो ज्ञानी आहे, त्या परमेश्वराची आपण आराधना करूया. जसा तो ज्ञानी आहे तसाच तो न्यायी आहे, तसाच तो धर्मी आहे. परमेश्वर नीतिमान लोकांचा परमेश्वर आहे. आपले हात उंच करून आपण त्याची आराधना करू. पवित्र शास्त्र सांगतं आधी त्याची धार्मिकता आणि त्याचं राज्य शोध. आमेन. हालेलुया. ओ रामा शाला राबा सेकेरी आला राबा. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. हम गाए हो सना, तू राजा होगा हे राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो सना, तू राजा होगा हे राजा, तेरी महिमा होए सदा. तू है प्रभु हमारा खुदा. यस लॉर्ड, तू हमारा खुदा है प्रभु. तू आमचा परमेश्वरच दे बाबा. तू आमचा मेंढपाळ आहेस प्रभू. ही स्तुती आणि आराधना आज तुझ्या चरणापाशी आम्ही आणतो दे बाबा. तुझा अभिषेक उतरू दे. तुझ्या वचनातून लोक बरे होऊ दे प्रभू. तुझं वचन आज पूर्ण होऊ दे. जसं दे बाप्पा तुझ्या वचनात लिहिलंय तुझा शब्द पाठवून तू आरोग्य देतोस दे बाप्पा. सेंड युअर वर्ड अँड हील ऑल द पीपल्स हू वॉचिंग यू लॉर्ड. प्रभू ते मला नाही, ते तुला पाहतात आहेत प्रभू, कारण परमेश्वर आरोग्य दाता तूच दे बाप्पा. यू आर ओनली ओ गॉड. प्रभू तू महान परमेश्वरच दे बाप्पा. तू अल्फा आणि तू ओमेगा आहेस प्रभू. तू सुरुवात आणि तू शेवट आहेस दे बाप्पा. तुझ्या दयेला अंत नाही प्रभू. तुझ्या वात्सल्याने तू आज आमच्यावर कृपा कर दे बाप्पा. तुझ्या पवित्र रक्ताने आज आम्हाला शुद्ध कर की आम्ही तुझं मुख पाहू शकू दे बाप्पा. तुझ्या पवित्र चरणापाशी स्तुती आणि आराधना आज आम्ही अर्पित करतो येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाने आपल्याला आजपर्यंत सुरक्षित ठेवलं, त्याचे वचन ऐकण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी, प्रभूचे आभार मानण्यासाठी. आज आपल्या मुखामध्ये जे शब्द आहेत ते देवाने करतात म्हणून प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आमेन. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं या पृथ्वीवर सैतानाचं राज्य आहे. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं सैतान या पृथ्वीचा अधिपती आहे. या पृथ्वीवर सध्याला त्याचं राज्य आहे आणि त्याच्या राज्यामध्ये आपण देवाची लेकरं परमेश्वराने राज्य करण्यासाठी ठेवलेली आहे. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं देवाने आपल्याला अभिषेक दिलेला आहे. कशासाठी? देवाने आपल्याला अभिषेक दिलाय सैतानाचा जोखड फोडण्यासाठी. आमेन. हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्र 1 पेत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनाच्या पुढे जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलंय तो परमेश्वराने आपल्याला तो अभिषेक देऊन आपल्याला त्याच्या राज्यातले लोक बनवलेले आहे. आपण त्याच्या राज्यातली लोक आहेत. आपण देवाचं शहर आहे. आपण या पृथ्वीवर देवाचं राज्य म्हणून या ठिकाणी जगतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता, ज्यावेळेस त्याने या पृथ्वीवरती 3.5 वर्ष सेवा केली, त्या 3.5 वर्षामध्ये त्याने अनेक दृष्टांतमे काढताना आपण पाहतो येशू ख्रिस्ताने त्या मरिया मगदालियामधून 7 भूत काढली. आपण अनेक ठिकाणी वाचलेलं आहे. मुख्य भूतग्रस्ताविषयी मत्तेयाचा 17वा अध्याय, मार्क याचा 5वा अध्याय. आपण पाहतो की त्या ठिकाणी दृष्टांतांविरुद्ध येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या दृष्टांतांना हरवून देवाच्या राज्याला त्या ठिकाणी प्रगट केलं. आणि येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, येशू ख्रिस्त म्हणाला, जर मी देवाच्या आत्म्याने भूते काढितो तर देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये मार्क याचा 5वा अध्याय जर पाहिला तर त्या ठिकाणी एक मनुष्य भूताने ग्रस्त होता. त्याच्यामध्ये कितीतरी भूत होती. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, तो म्हणाला माझ्यामध्ये भूतांचं सैन्य आहे. लीजन या शब्दामध्ये एका लीजन मध्ये 6,000 भूते असतात. एका लीजन मध्ये 6,000 सैन्य असतं. लीजन या शब्दाचा अर्थ मिलिटरीमध्ये ते वापरलं जातं आणि मिलिटरीमध्ये एका टोटल समूहाला लीजन म्हटलं जातं, ज्यात 6,000 मिनिमम कमीत कमी सैनिक असतात. पहा त्या भूतग्रस्तामध्ये, तो गर्सेकराच्या भूतग्रस्तामध्ये किती दृष्टांत होते? हजारो दृष्टांत त्याच्यामध्ये होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या भूतांविरुद्ध युद्ध करण्यासाठी किंवा त्या मनुष्याला भूतातून मोकळं करण्यासाठी, त्या दृष्टांतातून मोकळं करण्यासाठी ज्यावेळेस येशू ख्रिस्त गर्सेकराच्या देशाकडे निघाला, या पृथ्वीवरचं राज्य जे सैतानाचं आहे ते प्रदर्शित झालं. कारण पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही वाचलं 4था अध्याय 37 ते 39 वचनामध्ये, मार्क याचा 4था अध्याय आणि त्याच्या 37 बघा 37 वचनापासून पुढे आपण वाचूया. मार्क शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय 35व्या वचनामध्ये, त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यास म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोक समुदायाला सोडून देऊन तो मचव्यावर होता तसेच त्याला घेऊन गेले. त्याच्या बरोबर दुसरे मचवे होते. नंतर मोठे वादळ झाले. प्रेज द लॉर्ड. पण लाटा मचव्यावर अशा उसळल्या की तो भरू लागला. तो वरामावर उशासा घेऊन निजला होता. तेव्हा ते त्याला उठवून म्हणाले, गुरुजी आपण बुडतो, याची आपल्याला चिंता नाही काय? येशू ख्रिस्त संपूर्ण मनुष्य बनून या पृथ्वीवर आला होता. तो संपूर्ण मनुष्याचा पुत्र झाला. ज्यावेळेस देवाचे शब्द मरियेच्या गर्भामध्ये गेले, त्या गर्भामध्ये देवाचा आत्म्याद्वारे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. परंतु तो संपूर्ण मनुष्याचं रूप धारण करून या पृथ्वीवर आला. जर तुम्ही योहान शुभवर्तमान त्याचा 1ला अध्याय आणि त्याच्या 13 आणि 14व्या वचनामध्ये पाहिलं, तो शब्द देही झाला आणि कृपा सत्य आणि परिपूर्ण होऊन तो पृथ्वीवर आला. येशू ख्रिस्त हा संपूर्ण मनुष्याचा पुत्र म्हणून या पृथ्वीवरती जन्माला आला. आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या वादळामध्ये येशू ख्रिस्त त्या वरामावर उशासामध्ये, त्या पवित्र शास्त्रामध्ये त्या बोटमध्ये तो निवांत झोपला. आमेन. हालेलुया. सैतानाने या जगातल्या सगळ्या लोकांची झोप उडवलेली आहे. कुणी शांतीने झोपू शकत नाही. परंतु येशू ख्रिस्ताने दाखवलं की त्या वादळाच्या परिस्थितीमध्ये, त्या बोटमध्ये त्याला झोप लागू शकते. ज्या बोटला बुडवण्याचा सैतान प्रयत्न करत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाला माहिती होतं त्याचं राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी हा देवाचा पुत्र जो मनुष्याचं रूप धारण करून या पृथ्वीवर आलेला, तो जर सरोवराच्या पलीकडे पोहोचला, गर्सेकराच्या गावात पोहोचला, ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये त्याचे अनेक दृष्टांत बसलेले आहेत, त्या मनुष्यातून त्या दृष्टांतांना निघून जावं लागणार आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा मार्ग अडवण्यासाठी समुद्रावरती मोठ्या लाटा आणि वादळ निर्माण केलं.
आमेन. या पृथ्वीवर होणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागं, वाईट गोष्टींमागं तो दृष्टात्मा आहे. आमेन. जर तुमच्या जीवनामध्ये कुठला गोंधळ निर्माण झालेला आहे तर देवाला दोष देऊ नका. तुमच्या जीवनामध्ये जर कुठल्याही प्रकारे तुमच्या जीवनात अस्थिरता निर्माण झालेली आहे, तुम्ही रेस्टलेस झालेला आहात, देवाला कोसू नका. कारण या पृथ्वीवरती ते सगळं त्या पहिल्या आदामाच्या झालेल्या पापामुळं मरणाचं राज्य या पृथ्वीवर आलेलं आहे. आणि म्हणून या पृथ्वीवर सैतान गोंधळ घालतोय. परंतु पवित्र शास्त्रामध्ये लूक त्याचा 10वा अध्याय आणि 19 वचन, मार्क याचा 16वा अध्याय 15 ते 17 वचन, मत्तयाचा जर तुम्ही काढून वाचलं मत्तयाच्या 12व्या अध्यायामध्ये तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की तुम्हाला मी अधिकार दिलेला आहे. लूक याचा 9वा आणि 10वा अध्याय पवित्र शास्त्र सांगतं की त्याने सर्व मानव जातीला, प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानावर राज्य करण्याचा अधिकार दिलेला, त्याला तुडवण्याचा अधिकार दिलेला. कारण प्रत्येक गोष्ट, उत्तम गोष्ट स्वर्गातून आहे. निर्माण झालेलं संकट, आलेले दुःख, तुमच्या जीवनात झालेले आजारांचे त्रास हे कुठल्याही प्रकारे देवाने दिलेले नाहीत. आमेन. हालेलुया. जे काही पृथ्वीवरती चाललेलं आहे त्याच्या मागं त्या सैतानाचा हात आहे. कारण पवित्र शास्त्र 2 कीर्तिकरात 4 अध्याय 4 वचन म्हणतं, या युगाच्या दैवताने, या पृथ्वीवरच्या दैवताने लोकांची मनं आंधळी केलेली आहेत, अविश्वासणाऱ्यांची मनं आंधळी केलेली आहेत की ख्रिस्ताच्या स्वार्थेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. कदाचित घरामध्ये फक्त तुमचं तारण झालंय, बाकीचे लोक सगळे देवाच्या विरुद्ध गोष्टी करतात आहेत, तुम्ही प्रभूवर प्रेम करता आणि त्या लोकांची मन आंधळी झालेली आहेत. परंतु आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, ते मनुष्य तुमच्या विरोधात वागत नाही, परंतु ते जे लोक आहेत ते सैतानाच्या अधिपत्याखाली आहेत आणि म्हणून त्यांचं मन आंधळ असल्यामुळे ख्रिस्ताच्या स्वार्थेचा प्रकाश त्यांच्यावर पडत नाही. आणि म्हणून तुमच्या आप्तजनांविरुद्ध युद्ध पुकारू नका, त्या देहमासाशी युद्ध करू नका, परंतु आत्म्याचं हे युद्ध आहे. देवाचं वचन सांगतं, येशू ख्रिस्त म्हणाला, जर मी देवाच्या आत्म्याने भूते काढितो तर देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठिकाणी तो जो गोंधळ निर्माण झाला होता त्या बोटमध्ये, तो गोंधळ कशासाठी होता की ते लोक सरोवराच्या पलीकडे पोहोचू नयेत, जेणेकरून त्या भूतग्रस्ताला त्या ठिकाणी मोकळीकता मिळू नये. परंतु देवाचा पुत्र यासाठीच प्रगट झाला. पवित्र शास्त्र सांगतं की त्या दृष्टाची कामं उघडवावीत म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमान, योहानाच्या पत्रामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, देवाचा पुत्र यासाठीच प्रगट झालेला आहे की त्याने दृष्टाची कामं उघड करावी. आणि येशू ख्रिस्त त्या सरोवराच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर त्याने रात्री मोठं वादळ आणि त्या ठिकाणी मोठ्या लाटा उसळवल्या, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उभा राहिला. बायबलमध्ये लिहिलंय पहा, तेव्हा त्याने उठून वाऱ्याला दबाविले. 39व्या वचनामध्ये लिहिलंय त्याने वाऱ्याला धमकावलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निसर्ग त्याचा ऐकतो. आमेन. प्रत्येक वस्तू त्याचा ऐकते. कारण पवित्र शास्त्र सांगतात पहा, व समुद्राला म्हटले उगारा, शांत हो, मग वारा पडला आणि अगदी निवांत झाले. प्रेज द लॉर्ड. ज्या आत्म्याने येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, त्याच पवित्र आत्म्याद्वारे आपला जन्म झालेला आहे, त्याच वचनाद्वारे आपण अविनाशी बीजाद्वारे जन्माला आलेलो आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून पहा पुढे काय लिहिलं, त्यावर त्याने त्यास म्हटले, तुम्ही का घाबरला? वाय यू आर अफ्रेड? तुम्ही का घाबरला? तुमच्यामध्ये का भीती निर्माण झाली? आमेन. आज मनुष्य पहा, अनेक लोक आहेत जे कुठल्याही आजाराला, कुठल्याही त्रासाला, संकटाला इतकी घाबरून जातात आणि त्या सैतानाच्या दृष्टीने जे योग्य आहे ते लोक ते करून टाकतात. करणी, जादूटोणा या सगळ्या गोष्टींचा सहाय्य घेतात आणि लोक. परंतु येशू ख्रिस्त म्हणाला, बालजबूल म्हणजे सैतानाच्या साहाय्याने भूते काढता येत नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, त्यावर त्याने त्यास म्हटले, तुम्ही का घाबरला? अद्यापि तुम्हाला विश्वास नाही का? परंतु पवित्र शास्त्रात 41 वचनामध्ये ते त्यास फार भ्याले, एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र हे देखील याच्या ऐकतात. आमेन. हालेलुया. आणि तेच प्रगट करण्यासाठी येशू ख्रिस्त त्या सरोवराच्या पलीकडे चालला होता की त्यांना समजावं तुम्ही कोण आहात. ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही जर आहात तर तुम्ही कोण आहात?
तुम्हाला सैतानाला घाबरण्याची गरज नाही. येशू ख्रिस्ताने त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. मरण जो शेवटचा शत्रू आहे त्याच्यावर येशू ख्रिस्ताने विजय मिळवला आहे. कृतिकास त्याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 55 ते 57 वचनामध्ये पहा, येशू ख्रिस्ताने मरणाला हरवलेले, त्याची नांगी मोडलेली आहे. आणि त्या ठिकाणी ते सगळे जे शिष्य 12 शिष्य त्या बोटमध्ये होते त्या ठिकाणी ते घाबरून गेले होते. आणि येशू ख्रिस्ताचा त्यांनी अधिकार पाहिला. पुढे गेल्यानंतर एक मोठी स्टोरी त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर घडली. त्या ठिकाणी अद्भुत गोष्ट त्यांनी पाहिली. त्याच्या आधी त्यांनी कधी असं पाहिलं नव्हतं. जसा येशू ख्रिस्त त्या सरोवराच्या पलीकडे गेला, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय एक भूतग्रस्त त्या स्मशानामध्ये राहत होता. मनुष्याला राहण्याची जागा घर आहे. परमेश्वराने ज्यावेळेस मनुष्य निर्माण केला त्याला एदेन बागेमध्ये ठेवलं. त्याच्यासाठी सर्व गोष्टी अति सुव्यवस्थित पद्धतीने त्याच्यासाठी निर्माण केल्या. मनुष्याच्या गरजा ज्या आहेत त्या सर्व गरजा पूर्ण करणारी एदेन बाग म्हणजे त्याचं घर त्या ठिकाणी त्याने निर्माण केलं. आणि मग आदामाला त्याने निर्माण केलं. आदामाला निर्माण करण्यापूर्वी त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टींची खातरजमा माझ्या देवाने केली. आणि प्रत्येक गोष्ट त्याने तपासून पाहिली. ज्या लेकराला मी जन्म देणार आहे त्या लेकरासाठी मी जे बनवलेलं ते उत्तम आहे का नाही. आमेन, हालेलुया. आजही जर लेकरू जन्माला येणार आहे तर आई वडील आपल्या लेकराला लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी त्याच्या पूर्वीपासून तयार करून ठेवतात. आज पुण्यातली ही परिस्थिती आहे. जर बाळ जन्माला येणार तर त्याचं ऍडमिशन त्याच्या जन्मापूर्वी त्याच्यासाठी वेटिंग लिस्ट लावली जाते. आमेन, हालेलुया. तुम्ही मनुष्य असून आपल्या लेकरांविषयी त्याच्या भवितव्याविषयी इतकी चिंता करता. माझ्या परमेश्वराने त्या आदामासाठी संपूर्ण सृष्टी निर्माण केली. त्याला रात्रीच्या वेळेस मंद प्रकाश असावा म्हणून त्याने चंद्र निर्माण केला. दिवसभर त्याला प्रकाश हवा प्रखर, आणि म्हणून त्याच्यासाठी त्याने सूर्य निर्माण केला. त्याला लागणारा उत्तम फळ त्या बागेमध्ये त्याने दिलं. परंतु आदामाच्या संपूर्ण आज्ञाभंगामुळे आदाम आणि हव्वेच्या त्या ठिकाणी मरणाचं राज्य चालू झालं. आणि सैतान त्या ठिकाणी आला आणि सैतानाने संपूर्ण चित्र बदलवलं. पहा, आणि तो गर्सेकराचा भूतग्रस्त, तोही त्या मातीतूनच निर्माण झालेला गर्सेकराचा तो मनुष्य जो कुटुंबात राहणारा होता. तो कुटुंबातला मनुष्य कुठं राहत होता? पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय तो स्मशानात राहत होता. मग ते सरोवराच्या पलीकडे गर्सेकराच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला असा एक मनुष्य कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळ्यांनी देखील आता कोणाच्याने बांधून आवरेना, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळ्यांनी बांधिले असतानाही त्याने साखळ्या तोडून टाकल्या व बेड्यांचा चुराडा केला, म्हणून कोणाच्याने त्याला वश करवेना. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये आणि डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व धोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. आमेन. पहा, पवित्र शास्त्रात त्या माणसाने स्वतःला जनावरापेक्षा खालच्या दर्जाचं जीवन दिलं होतं. तो मनुष्य स्वतःचं शरीर स्वतः ठेचत होता. त्याला साखळ्याने बांधून पण आवरत नव्हतं. एखादा मनुष्य स्वतःसाठी असं कधीच जीवन जगू शकत नाही. काही लोक आज चुकीच्या मार्गाला चाललेले आहेत आणि घरचे लोक म्हणतात की त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला, त्याची मानसिकता खचलेली आहे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये कुठेही लिहिलं नाही मानसिकतेसाठी सल्ला दे, परंतु त्या दृष्टात्म्याला बाहेर काढण्याविषयी आज्ञा दिलेली आहे. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी लिहिलंय तो मनुष्य स्वतःच्या शरीरावरती जखमा करत होता. कित्येक वर्षापासून त्याने आंघोळ केलेली नसणार आहे. कित्येक वर्षापासून त्याला आप्तजन जवळ येऊन भेटू शकत नसतील, कारण त्याच्यामधले दृष्टात्मे त्या मनुष्याला जिवंत ठेवत होते, परंतु त्याचा अतोनात छळ करत होते. आणि त्या छळाद्वारे मनुष्याचा निकृष्ट दर्जा ते देवासमोर दाखवत होते. परंतु देवाचा पुत्र त्या बंधनात असलेल्या गर्सेकराच्या भूतग्रस्ताला मुक्त करण्यासाठी, त्या एकट्या मनुष्याला मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाला. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस भूतग्रस्ताच्या जवळ येशू ख्रिस्त त्या गर्सेकराच्या गावात पोहोचला, बायबल सांगतं तो मनुष्य मध्ये असलेल्या सर्व दृष्टात्म्याने त्या शरीराला येशू ख्रिस्ताच्या पायाशी आणलं. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस प्रत्येक दृष्टात्मा गुडघा टेकणार आहे. हालेलुया. प्रत्येक
त्रास गुडघा टेकणार आहे, प्रत्येक आजार गुडघा टेकणार आहे, प्रत्येक संकट गुडघा टेकणार आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं परमेश्वराने त्याचं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ केलेलं आहे आणि प्रत्येक नाव त्याच्या समोर गुडघे टेकणार आहे. फिलिपिकराचा 2 अध्याय 10 ते 12 वचनामध्ये उघडून पहा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिले त्याच्या नावाला प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकणार आहे. जर तुमच्या जीवनामध्ये कुठलाही असह्य संकट आहे, तुमच्या जीवनामध्ये असह्य आजार आहे, तुमच्या विरुद्ध असा शत्रू आहे की जो तुमचा नाश करण्यासाठी टपलेला, माझ्या येशू ख्रिस्ताच्या नावासमोर तो गुडघा टेकणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूसाठी जोरात टाळ्या वाजवा प्रियांनो. माझा परमेश्वर जो तुम्हाला मुक्त करू शकतो, अशी एकही शक्ती नाही, असा एकही दृष्टात्मा नाही की जो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 2016 साली मी एका वस्तीमध्ये प्रार्थना घेत होतो. त्यावेळेस मी ब्रदर होतो आणि मी ब्रदर असताना एका वस्तीमध्ये मी प्रार्थना घेत होतो. मी बुधवारीच त्या ठिकाणी संध्याकाळी 7:30 वाजता आरोग्याची सभा घ्यायचो. त्यावेळेस काही मोजके लोक, 50-60 लोक त्या ठिकाणी प्रार्थनेला यायचे आणि प्रार्थनेमध्ये त्या ठिकाणी एक मुलगा येऊन बसला, एक मनुष्य माझ्या मीटिंग मध्ये येऊन बसला. त्याला अनेक प्रकारचा व्यसनाचा नाद होता, अनेक प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या. तो सकाळी 7 वाजल्यापासून दारू पीत होता. त्याच्या जीवनामध्ये असंख्य प्रकारच्या गोष्टी त्याने केल्या होत्या. त्यामुळे तो स्वतःचा तिरस्कार करत होता, त्याच्या आईवडिलांचा तिरस्कार करत होता, त्याच्या बायकोचा तिरस्कार करत होता आणि तो संपूर्ण नाशाच्या मागे लागला होता. पण कुणीतरी कसं तरी त्याला माझ्या मीटिंगला घेऊन आलं. त्याला मीटिंगला घेऊन आल्यानंतर तो त्या ठिकाणी माझा संदेश ऐकत होता. त्यावेळेस मी उधळ्या पुत्राविषयी संदेश देत होतो. माझ्या संदेशामधून मी सांगितलं की देव तुझ्यावर प्रेम करतोय आणि जर तू पश्चाताप करशील तर माझा देव पुन्हा तुला जवळ घेईल आणि तुला आशीर्वादित करेल. आणि हा संदेश ऐकत असताना त्याच्यामध्ये असलेली सैतानाची जी दृष्टात्म्याची बंधन होती ती ऑटोमॅटिक तुटत होती. मी शेवटच्या प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस प्रार्थना केली, मी त्याच्या जवळ गेलो. तो माझ्या जवळ येण्यासाठी घाबरत होता. बायबल सांगतं तुम्ही देवाचं मंदिर आहात, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. आणि मी जसं त्याच्या जवळ जात होतो, तो देवाचा आत्मा जो माझ्यामध्ये होता, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने त्याच्यामधून दुष्टात्मे निघून गेले. त्या मनुष्याने त्या दिवसापासून देवाला स्वीकारलं आणि सर्व अपराधांना त्याने सोडून दिलं. तो सगळं पाप करणं त्याने बंद केलं आणि देवाने त्याला तारण दिलं, देवाने त्याला आशीर्वादित केलं. कित्येक वर्ष, जवळजवळ 5 वर्ष तो माझ्या बरोबर देवाची सेवा करतोय. प्रभूने त्याला आशीर्वादित केलं. परमेश्वराच्या सामर्थ्यासमोर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यासमोर कुणी उभा राहू शकत नाही. त्याने पाहिलं त्या दिवशी त्या ठिकाणी एक दुष्टात्मा निघलेला मनुष्य होता आणि त्या दुष्टात्म्यातून, त्या मनुष्यातून तो दुष्टात्मा किंचाळून निघून गेला. त्याला समजलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये किती सामर्थ्य आहे. पहा, त्या भूतग्रस्ताविषयी मी तुम्हाला सांगत होतो. तो भूतग्रस्त येऊन येशू ख्रिस्ताच्या पायाशी बसला आणि येशू ख्रिस्ताला त्यातून दृष्टात्मे बोलले. दृष्टात्मे, कितीतरी वेळा दृष्टात्मे माझ्याशी बोललेले आहेत, कितीतरी वेळा दृष्टात्मे बोललेले आहेत. मी एकदा ज्यावेळेस बऱ्हाणपूर नावाचं एक गाव, एक छोटंसं गाव होतं, मी रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी प्रार्थनेला गेलो होतो. एक स्त्री होती त्या ठिकाणी, तिला दृष्टात्मे लागले होते. ती स्त्री ज्यावेळेस मी त्या ठिकाणी प्रार्थना करत होतो, ती ओरडली, या माणसाला इथं कुणी आणलं, या माणसाला इथून पहिले घेऊन जा. परमेश्वराच्या सामर्थ्याने जर आपण भरलेलो आहे, अधिकाराने भरलेलो आहे, तर दुष्टात्मे तुमच्या जवळ येऊ शकत नाही. हालेलुया. त्या ठिकाणी ते दुष्टात्मे ओरडून त्याच्याशी बोलले आणि त्याला म्हणाले, परात्पराच्या पुत्रा, तुझा आणि आमचा काय संबंध. पहा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, ते ओरडून बोलले, येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध, मला पिडशील तर तुला देवाची शपथ आहे. बायबल सांगतं पृथ्वीवर सैतानाचं राज्य आहे, पण येशू ज्यावेळेस आला त्यावेळेस ते थरथर कापायला लागले. हालेलुया. जर येशू ख्रिस्त तुमच्याकडे आहे, जर तुम्ही प्रभूला तुमच्यामध्ये स्वीकारलेला, दृष्टात्मे तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. हा एक मनुष्य आहे जगामध्ये जो तुम्हाला पाडू शकतो आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतः जर खचला, तुम्ही स्वतः जर समर्पित झाला सैतानाला, तर तुमचा नाश होऊ शकतो. परंतु येशू ख्रिस्त तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे. हालेलुया, हालेलुया. पहा, येशू ख्रिस्ताने त्या दुष्टात्म्यांना विचारलं, कारण त्याने त्याच म्हटले, अरे अशुद्ध आत्म्या या मनुष्यातून निघून जा. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय.
येशूने त्याला विचारलं तुझं नाव काय? त्याने उत्तर दिले माझे नाव सैन्य. इंग्लिशमध्ये लिजंड असा शब्द वापरलेला. लिजंड मीन्स एक तुकडी, एक मोठा समुदाय सैन्याचा. आणि म्हणून कारण आम्ही पुष्कळ आहोत, एका मनुष्याच्या शरीरामध्ये किती आत्मे राहू शकतात? आमेन, हालेलुया. अनेक लोक म्हणतात पास्टर एका मनुष्याचं शरीर किती असतं, एका मनुष्यामध्ये किती दुष्टात्मे राहू शकतात? तुम्ही जे दिसताय तेवढे तुम्ही नाही, तुम्ही देवाच्या आत्म्याने जन्माला आलेले आहात आणि म्हणून तुम्ही आत्मा आहे. आत्म्यामध्ये हजारो आत्मे सामावू शकतील एवढे प्रचंड अशी विशाल परमेश्वराने तुम्हाला प्रकृती दिलेली आहे. पहा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय त्याच्यामध्ये हजारो दुष्टात्मे होते आणि आम्हास या देशातून घालू नको अशी ती विनंती त्याला करू लागले. ते डोंगराकडे डुकरांचा मोठा कळप चरत होता. तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली आम्ही त्या डुकरांमध्ये शिरावे म्हणून त्यांचकडे आम्हाला लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. मग त्या अशुद्ध आत्मे निघून त्या डुकरात शिरले आणि तो कळप धडक जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व ती सरोवरात गुदमरून मेली. ती सुमारे 2000 होती. ते दुष्टात्मे त्या डुकरांच्या कळपात शिरले. ते डुकर 2000 होते आणि ते डुकर जाऊन पाण्यामध्ये बुडून गुदमरून मेले. हालेलुया. माझ्या देवाच्या सामर्थ्याने, माझ्या येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्यांना आज्ञा दिल्यानंतर ते दुष्टात्मे निघले त्या मनुष्यातून आणि ते निघालेले दुष्टात्मे डुकरांमध्ये गेले आणि डुकरांना त्यावेळेस पाण्यामध्ये पडून ते मरण पावले. डुकरांचं मरण आलं. मी तुम्हाला सांगतो, जर परमेश्वराच्या सामर्थ्यावरती तुम्ही विजयी होऊ पाहताय तर माझा देव तुम्हाला अद्भुत आणि अद्भुत असा विजय देणार आहे. साधा विजय नसणार आहे, अलौकिक विजय, सुपरनॅचरल सक्सेस तुमच्या जीवनामध्ये असणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सैतान आता अडवत असेल तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये, जॉब लागत नसेल, तुमचं ऍडमिशन होत नसेल, तुमच्या फॅमिलीमध्ये प्रॉस्पेरिटी येत नसेल, परंतु लक्षात ठेवा जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला तुम्ही 100% विजय होणार आहे. कारण ती मधली अडभिंत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुटणार आहे. हालेलुया. फक्त विश्वास ठेव, अद्भुत चमत्कार तू पाहशील. येरियोची भिंत पाडण्यासाठी परमेश्वराने सांगितलं नाही एक मोठा तोफ तयार करा आणि मग त्या भिंतीवरती तो गोळा सोडा आणि मग ती भिंत कोसळणार आहे. परमेश्वर म्हणाला माझी स्तुती करा, माझी आराधना करा, माझ्या नावाचा जयघोष करा, ती येरियोची भिंत खाली कोसळणार आहे. हालेलुया, हालेलुया. माझा देव फिजिकली कुठल्याही गोष्टी तुम्हाला करायला सांगणार नाही, पण त्याची स्तुती ज्यावेळेस तुम्ही कराल तुमच्यासाठी मोठमोठे बंधनं तुटले जातील. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्या भिंतीवरती, ज्या येरियोच्या भिंतीवर देवाचा दूत बसलेला यहोशुवाने पाहिला. परमेश्वराने यहोशुवाला देवदूताला पाठवलं, आपल्यासाठी देवाने देवाच्या पुत्राला पाठवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. वी आर मोस्ट ब्लेस्ड पर्सन. आपण नवीन खरातले येशू ख्रिस्ताच्या काळातले लोक, आपण जास्तीत जास्त आशीर्वादित आहे मोशेपेक्षा, अब्रामापेक्षा, इसाकापेक्षा, याकोबापेक्षा. कारण त्यांच्यासाठी देव खाली आला नव्हता, परंतु आपल्यासाठी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त पृथ्वीवरती आलेला. हालेलुया, हालेलुया, से हालेलुया, हालेलुया. आणि पुढे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय मग डुकरे चारणाने पळत जाऊन नगरात व शेतमळ्यात ते वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले ते पाहावास लोक आले. ते येशू जवळ आल्यावर त्यांनी भूतग्रस्ताला, म्हणजे ज्यात सैन्य होते, ज्यात दुष्टात्म्यांची गर्दी होती, त्याला वस्त्र पांघरलेले, शुद्धीवर आलेले असे पाहिले. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अलौकिक सुपरनॅचरल डिलिव्हरन्स. म्हणा आज माझ्या सुटकेचा दिवस आहे. से टुडे इज द डे ऑफ माय डिलिव्हरन्स. आमेन. म्हणा आजचा दिवस माझ्या मोकळीकतेचा दिवस आहे. आमेन. माझ्या फॅमिलीला डिलिव्हरन्स मिळणार आहे. आज माझं कुटुंब दृष्टात्म्याच्या बंधनातून मुक्त होणार आहे, कारण देवाच्या आत्म्याद्वारे आम्ही आशीर्वादित झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड. से हालेलुया, से हालेलुया. बोलो यीशु मसीह की, राजाओं के राजा की. आमेन. प्रेज द लॉर्ड. मग त्या भूतग्रस्ताला त्यांनी गुडघ्यावरती आलेलं पाहिलं. येशू ख्रिस्ताने त्या मनुष्याला, पवित्र शास्त्रामध्ये नंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या. ते जे डुकर पाळणारा व्यवसाय करणारी लोक होती, ती म्हणाली हा मनुष्य आमच्या इथं नको,
या मनुष्याला आमच्याकडे नको, कारण हा मनुष्य आल्यानंतर आमची 2000 डुकरं पाण्यात पडून मरण पावली. लोकांना फक्त पैसा दिसतोय, फक्त व्यवहार दिसतात, त्यांचा डुकरांचा व्यवसाय बंद पडेल अशी त्यांना भीती वाटली, कारण डुकराने पाण्यात उडी मारून मरण स्वीकारलं. सगळे भूत ते पाळणारे, जे डुकर पाळणारे होते, त्यांनी पाहिलं त्यांचे डुकर पाण्यामध्ये बुडून मेले. लोकांना आज पैसा महत्वाचा आहे, त्यांचा दैवत पैसा, आणि म्हणून त्यांनी येशूला नाकारलं. ते म्हणाले, येशू तू आमच्या राज्यातून निघून जा, तू आमच्या राज्यात नकोय. बायबलमध्ये लिहिलंय, तो मनुष्य येशूकडे आला ज्याला भूत लागली होती, ज्याला त्रास झाला होता. तो येशूच्या पायापाशी बसला आणि त्याला येशूला म्हणाला, मला तुझ्या बरोबर येऊ दे. प्रेज द लॉर्ड. हाले, ज्याला डिलिव्हरन्स मिळालाय त्यालाच माहितीये येशू ख्रिस्ताबरोबर चालण्यासाठी किती आनंद मिळतो, येशू ख्रिस्ताबरोबर चालण्यामध्ये किती आनंद मिळतो. ज्याला डिलिव्हरन्स मिळालाय त्यालाच कळणार आहे. प्रेज द लॉर्ड. बाकीचे लोक म्हणाले, हा आमच्या इथं नको. आज लोक म्हणतात, चर्च आमच्या जवळ नको, चर्चला जाणारी लोक आमच्या जवळ नको, आम्हाला बायबल वाचणारी लोक नको, कारण त्यांना त्यांचा व्यवसाय करता येत नाही, त्या अशुद्ध गोष्टींचा व्यवसाय त्यांना करता येणार नाही, आणि म्हणून ते लोक येशूला नाकारतात. परंतु पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, येशू ख्रिस्त म्हणाला त्या मनुष्याला, जा आणि दकापलीस म्हणजे 10 गावामध्ये जाऊन तुझी सुवार्ता सांग. आमेन, हालेलुया. तो घरी गेला, त्याच्या घरात तो राहिला, आणि मग परमेश्वराने जो आदाम एदेन बागेत निर्माण केला होता, दुसऱ्या आदामाद्वारे पुन्हा त्याला जन्म मिळाला, आणि कबरेतला भूतग्रस्त पुन्हा घरी जाऊन राहू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे, देवाचं राज्य तुमच्या आत आलेलं आहे, ख्रिस्ताच्या वचनाने तुमचा जन्म झालेला आहे. तुम्ही देवाचे राज्यकर्ते या पृथ्वीवर आहात. देवाने तुम्हाला राजकीय याजक म्हणून या पृथ्वीवर निवडलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की त्या दृष्टात्मा ग्रस्ताने आपल्या घरी जाऊन पुन्हा येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगाला सांगितली. त्याने सांगितलं परमेश्वराने किती मोठी दया त्याच्यावर केलेली आहे. आजही या दयेची जर तुम्हाला गरज आहे, तुमच्या कुटुंबाला जर मोकळीकतेची गरज आहे, तुमच्यावर देवाच्या आशीर्वादाची गरज आहे, मी यावेळेस तुमच्यासाठी संधी देतो प्रार्थना करून. यावेळेस तुम्ही फक्त यावेळेस ही छोटीशी प्रार्थना करा. जर तुम्ही आजपर्यंत ख्रिस्ताला स्वीकार नसेल, आई चर्चला जाते, वडील चर्चला जातात, बहीण चर्चला जाते, भाऊ चर्चला जातोय, पण तुम्ही अजून येशूला स्वीकारलं नाही, तर आज ही संधी आहे. त्या गरसेकराच्या जनतेसारखं करू नका, आम्हाला येशू तू नको, आमचा धंदा बंद होईल. आमेन, हालेलुया. परंतु त्याने येशू ख्रिस्ताला नाकारलं आणि त्या ठिकाणी त्यांनी भूताला स्वीकारलं. परंतु आज जर तुम्ही ही प्रार्थना माझ्या मागे करा, देवाचं राज्य तुमच्या आतमध्ये येईल. आपले हात स्वर्गाकडे करा आणि म्हणा, प्रभू मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. येशू माझ्या अपराधांची, माझ्या पापांची मला क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून साफ कर. प्रभू येशू माझ्या हृदयात ये, मी माझं जीवन तुला समर्पित करतो. प्रभू येशू मी तुला माझा वैयक्तिक उद्धारक म्हणून स्वीकारतो. मला या सर्व दृष्टांतपासून मुक्त कर आणि तुझं राज्य माझ्या आत येऊ दे. मला आशीर्वादित कर, माझा उद्धार कर प्रभू. अब्राम, इसाक आणि याकोबाचे आशीर्वाद मी माझ्यावरती स्वीकारतो येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये. आमेन. क्लोज युअर आईज. यावेळेस डोळे बंद करा. जरी तुम्ही तुमच्या घरात आहात, रस्त्यावर किंवा गाडीमध्ये संदेश ऐकता, प्रार्थना अटेंड करता, परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी येऊन तुम्हाला स्पर्श करेल. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर त्या ठिकाणी उतरून येईल. क्लोज युअर आईज, लिफ्ट युअर हँड, वर्शिप हिम. त्याची आराधना करा प्रियानो. ओ जीसस, हालेलुया. Thank you, Jesus. यहोवा तूने मुझसे जान से ज्यादा प्यार किया.
तुझे से प्यार से तूने दिया, नादानियों को भी मेरे प्यार से तूने बुला दिया, नादानियों को भी मेरे प्यार से तूने बुला दिया। माफ करके तूने मुझको, माफ करके तूने मुझको अनंत जीवन भी दे दिया। हे यहोवा, तूने मुझसे जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा, तूने मुझसे प्यार किया। हालेलुया, हालेलुया, ओ हालेलुया, 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 हालेलुया। हमने तुझको दी दुहाई, हमने तुझको दी दुहाई, तूने चंगा किया। हे यहोवा, तूने मुझसे जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा, तूने मुझसे जान से ज्यादा प्यार किया। हालेलुया, हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया। मेरे खातिर सूली पर तूने, मेरे खातिर सूली पर तूने अपना लहू बहा दिया। हे यहोवा, तूने मुझसे जान से ज्यादा। ज्या येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण राखून नाही ठेवला, त्याने आपल्यासाठी तो दिला. तो येशू ख्रिस्त आज तुम्हाला लागणाऱ्या गरजा पुरवणार नाही का? तो येशू तुम्हाला बंधनातून मुक्त करणार नाही का? ज्याने त्या गरजेकराच्या भूतग्रस्तासाठी रात्रभर प्रवास केला, तो येशू ख्रिस्त आज तुमच्या घरी येणार नाही का? तुमचं जीवन तो आशीर्वादित करू शकत नाही का? आपले हात उंच करा आणि जसं तो येशू शिष्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये विश्वास नाही का? अशी वेळ येऊ नये. म्हणा, प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, आज मला त्या सर्व बंधनातून मुक्त कर. जर कुठला ॲडिक्शन तुम्हाला लागलेलं असेल, तुम्ही जर वाईट कृत्य करत आहात, तुम्ही अपराधामध्ये आहात, तुम्ही प्रभूपासून दूर गेलेला, आता या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्ताला हात मारा. प्रियानो, माझा येशू त्या सैताने बंधनातून तुम्हाला मुक्त करणार. देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरतो. माहिती
पॉवर, महान सामर्थ्य, प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरतोय. सगळे व्याधी, सगळे आजार निघून चाललेले आहेत. एव्हरी डिमोनिक ऑपरेशन आय कॅन्सल इन द नेम ऑफ जीसस. सर्व दुष्टात्म्यांचं कार्य निघून चाललेलं आहे. एव्हरी प्लॅन ऑफ डेव्हिल, सैतानाची प्रत्येक योजना तुमच्या जीवनातली आज येशू ख्रिस्ताच्या नावात निघून चाललेली आहे. तुमच्या लेकरांचं फ्युचर प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित होता. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर आलेला. हालेलुया, हालेलुया. से थँक यू फादर. मला धन्यवाद येशू, मला मुक्त करण्यासाठी तू स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आलेला. देवाचा आत्मा आता तुमच्यामध्ये, सर्व बंधनं तुटतात, सगळ्या व्याधी निघून चाललेल्या. स्पिरिट ऑफ पॅरालिसिस, एव्हरी स्पिरिट ऑफ पॅरालिसिस आय कमांड इन द नेम ऑफ जीसस. पक्षपात करणारा आत्मा तुम्हाला सोडून चाललेला. पक्षघात करणारा अर्धांगवायूचा आजार निघून चाललेला. ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, प्रभूचा अभिषेक तुम्हाला स्पर्श करतो. एव्हरी टाइप ऑफ व्हायरस, सगळ्या प्रकारचे विषाणू येशूच्या नावात तुमच्या शरीरामधून नष्ट होतात. प्रभूचा पवित्र आत्मा सामर्थ्याने तुमच्या शरीरामध्ये वाहत म्हणा, येशू तुझ्या रक्ताने मला धुवून साफ वॉश मी लॉर्ड. प्रभू येशूच्या रक्ताला सैतान घाबरतो. हालेलुया. प्रभूचा अभिषेक उतरलेला प्रियानो, प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला. प्रभूला म्हणा, प्रभू मला क्षमा कर, मी पश्चाताप करतो, मला तुझ्या रक्ताने धुवून साफ कर प्रभू. वॉश मी लॉर्ड. थँक यू जीसस. हालेलुया. प्रभू तुम्हाला आरोग्य देतो प्रियानो. जे लोक जॉब साठी प्रार्थना करतात, त्या येशूच्या नावामध्ये त्यांचे जॉबचे आशीर्वाद यावेळेस मोकळे होतात. फायनान्शियल ब्लेसिंग आय रिलीज इन द नेम ऑफ जीसस. इकॉनॉमिक जे काही फायनान्शियल ट्रेस तुमच्यावर आलेला, प्रभूचा समृद्धीचा अभिषेक मी घोषित करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. जिवंत देव आज तुमच्या बरोबर आहे. ओ गॉड ऑफ हेवन अँड अर्थ, स्वर्ग आणि पृथ्वीचा देव तुमच्या बरोबर आहे. He said, I'll never leave you, never forsake you. मी तुला कधीच सोडणार नाही. प्रभूची उपस्थिती तुमच्या बरोबर आहे. पश्चातापी अंतःकरणाने येशू ख्रिस्ताचं राज्य स्वीकारा प्रियानो. पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलंय. योहानाने बाप्तिस्मा गाजवला. आज पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. रिसीव्ह होली स्पिरिट राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. थँक यू लॉर्ड. प्रभु मुझको बना तू अपना पवित्र स्थान, धोकर शुद्ध कर तू अपने लहू से. मैं धन्यवाद Lord, bless and heal completely. Make testimony, O God. त्यांच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण होत आहे. त्यांच्या लेकरांना आशीर्वादित कर. त्यांच्या कुटुंबावर तुझ्या दयेचा हात येऊ दे. त्यांच्या व्यवसायाला, त्यांच्या नोकऱ्यांना आशीर्वादित कर. प्रभू, पुन्हा तुझी उपस्थिती येऊन आम्ही चर्चमध्ये आनंद करावा, अशा सर्व गोष्टी घडून येऊ दे. या पृथ्वीवर तुझं राज्य वाढू दे पित्या. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही ही प्रार्थना मागतो, कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझाच आहे बाबा. येशूच्या नावामध्ये आमेन. से आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. डोंट वरी. प्रभू तुमच्या बरोबर आहे. सैतानाला घाबरू नका. जे तुम्ही मागताय त्याच्यापेक्षा जास्त पटीमध्ये प्रभू तुम्हाला देणार आहे, आशीर्वादित करणार आहे. प्रभू तुमचे सर्व आशीर्वाद यावेळेस मोकळे करो. जे लोक दानार्पण देऊ इच्छितात आपल्या चर्चचे जे गुगल पे 9763975992 वरती अथवा आपल्या चर्चच्या वेबसाईट वरती असलेल्या अकाउंट वरती तुम्ही तुमचे दशमांश दानार्पण पाठवू शकता. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. संतोषाने देणारा देवाला आवडतो. लवकरच आपण चर्च मध्ये एकत्र येऊया. माझा पूर्ण विश्वास आहे जी काही दुसरी लाट येणार आहे, करोनाचा जे काही चाललेला आहे अफवा, ती अफवाच असणार आहे. कुठल्या प्रकारे देव आता आपल्याला एकत्र येण्यापासून कुणालाही मदतीला कुणाला येऊ देणार नाही. प्रभू आपल्याला एकत्र करणार आहे. हालेलुया. आर यू हॅपी? तुम्ही आनंदित आहात का? कारण तुम्ही देवाच्या राज्यात आहात. हालेलुया. हालेलुया. आपण त्याच्यामध्ये आनंद करूया. जरी त्रास आहे, जरी टॉर्चर करतोय सैतान, देवाची स्तुती करा. ती आडभिंत आज ते बंधन तुटणार आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. यीशु साथ आवेगा, अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आवेगा, अद्भुत सा काम करेगा. ताना ना ताना ना ना ना, ताना ना ताना ना ना ना. बोलो ताना ना ताना ना ना ना, ताना ना ताना ना ना ना. रोग और भूतों को भगा देगा, रोग और भूतों को भगा देगा. टूटे दिलों को वो चंगा करेगा, टूटे दिलों को वो चंगा करेगा. यीशु साथ आवेगा, अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आवेगा, अद्भुत सा काम करेगा. तकलीफ दुखों को दूर करेगा, तकलीफ दुखों को दूर करेगा. आनंद और शांति वो मुझे देगा, आनंद और शांति वो मुझे देगा. यीशु अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आवेगा, अद्भुत सा काम करेगा. बोलो ताना ना ताना ना ना ना, ताना ना ताना ना ना ना. हालेलुया. जर कुठल्या गोष्टी तुम्हाला सतावतात आहेत, तुम्हाला त्रास देतात आहेत आणि तुम्ही अशांत आहात, तुम्हाला दुःख झालेलं आहे, कुठल्या तरी गोष्टीमुळे तुम्ही बांधला गेलाय, लक्षात ठेवा. हे गीत गाताना स्तुती करा. येशू तुम्हाला त्या बंधनातून मुक्त करणार आहे. तकलीफ दुखों को दूर करेगा, तकलीफ दुखों को दूर करेगा. आनंद और शांति वो मुझे देगा, आनंद और शांति वो मुझे देगा. यीशु साथ आवेगा, अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आवेगा, अद्भुत सा काम करेगा. बोलो ताना
फॉर अनबिलीव्हर्स. हा मेसेज अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. अनेक लोक जे विश्वास ते पुन्हा ऐकतील, आशीर्वादित होतील. परंतु जर एक अविश्वासणारा ऐकेल तर त्याचं तारण होईल. प्लीज सेंड दिस मेसेज एनीबडी. तुम्ही ज्याला पाठवता प्रभू नक्की त्याला तारण देईल, त्याला आशीर्वादित करेल. कारण प्रत्येक जण त्या दुष्टात्म्याच्या बंधनात आहे, आजाराच्या त्रासात आहे. आणि म्हणून आजचा संदेश शेअर करा. जेवढं होईल तेवढं लोकांपर्यंत देवाचं वचन पाठवा. देव नक्की तुमच्याद्वारे त्या मनुष्याचं तारण करेल आणि ते लोक देवाच्या राज्यात येतील. जोपर्यंत तुम्ही सुवार्ता सांगत नाही तोपर्यंत देवाचं राज्य वाढणार नाही. आणि या पृथ्वीवर प्रत्येक गुडघा, प्रत्येक जीव जोपर्यंत प्रभूला कबूल करत नाही त्याचं दुसरं येणं होत नाही. तुमच्याद्वारे देवाचं राज्य अधिक जवळ यावं, येशूचं जवळ येणं व्हावं म्हणून प्रचार करा. प्रियांनो, आपल्याकडे हाताशी फार कमी दिवस आहेत. लवकरच प्रभूचं येणं होणार आहे. आपल्या अपराधांबद्दल देवाला क्षमा मागत राहा, पश्चाताप करा. देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. जे लोक कंटिन्यूली माझ्या बरोबर या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, युट्यूबवरती कनेक्टेड, देव त्यांना खरंच आशीर्वादित करो. त्यांच्यावर देवाची कृपा राहो. जे लोक ऑफरिंग्स वेळेवर, टाइम्स वेळेवर पाठवतात त्या सगळ्यांसाठी मी प्रभूला धन्यवाद देतो. देवाचे आभार मानतो की सुंदर विश्वासणारे लोक मला देवाने दिले. देव तुम्हाला बरकत देव, देव तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस तुमच्यासाठी मी ऑफरिंगसाठी प्रार्थना करतो. देव तुम्हाला आशीर्वादित करो. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू तुझ्या लेकरांनी तुझ्या राज्यासाठी जे पेरणी केलेली आहे, त्यांचे विश्वासणारे हात तू पाहिलेले आहेत, त्यांचं मन तू पाहिलंस. प्रभू त्यांना 100 पट प्रतिफळ दे, आशीर्वादित कर. प्रभू त्यांनी जे दानार्पण दिलंय त्याचे 100 पट ते कापणी करतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. यावेळेस आपले हात उंच करूया शेवटच्या अभिवचनासाठी आणि मी माझ्या केलेल्या भविष्यवाण्यांसाठी. देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर सदा सर्व काळ राहो. हालेलुया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो. देवाचे लेकरं म्हणतील आमेन. सो गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. येत्या रविवारी आपण पुन्हा एकदा लाईव्ह भेटणार आहे. परंतु ज्यांना भेटायचं आहे ते लोक येऊ शकतात, पण त्यांनी मला पहिले फोन करावा, कॉल करावा. जर त्या दिवशी जास्त लोक नसतील तर मी त्यांना नक्कीच या ठिकाणी येण्यासाठी परवानगी देईन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.